नमस्कार. डिप्लोमाच्या स्टुडंट्ससाठी इम्पॉर्टंट असलेल्या नोट्स मी याच्यामधून रिकवर करत आहे. डिप्लोमामधील सेकंड इयर ऑफ फार्मसी, डिप्लोमा सेकंड इयर फार्मसी स्टुडंट्ससाठी फार्मॅकोथेरॅपॅटिक्ससाठी ज्या इम्पॉर्टंट नोट्स आहेत किंवा इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये फर्स्ट आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज, चॅप्टर सेकंडमधला कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजमधला फर्स्ट आहे हायपरटेन्शन. ते मी आज शिकवणार आहे. त्याच्या अगोदर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज काय आहे किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम इज अ काइंड ऑफ द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ द बॉडी. देर इज 3 मेन कॉम्पोनंट. त्याच्यामध्ये 3 मेन कॉम्पोनंट आहेत. ते हार्ट, सेकंड आहे तर ब्लड व्हेसल्स आणि थर्ड आहे ब्लड. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममधला त्या 3 मेन कॉम्पोनंटवर आपली कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम डिपेंड असते. त्याच्यामध्ये मी फर्स्ट पॉईंट घेतो आहे हायपरटेन्शन. हायपरटेन्शनमध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये हायपरटेन्शन म्हणजे काय ह्याच्यामध्ये कंटेंट आहेत इंट्रोडक्शन, इटिओपॅथोजेनेसिस, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, नॉन फार्मॅकोलॉजिकल आणि फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट. इंट्रोडक्शन याच्यामध्ये डेफिनेशन, त्याच्यानंतर टाईप्स किंवा क्लासिफिकेशन म्हटलं जातं, ग्रेडेड क्लासिफिकेशन घेतलं जाईल. त्याच्यानं इटिओपॅथोजेनेसिस म्हणजे काय ते पहिला समजून घेतलं पाहिजे. इटिओपॅथोजेनेसिस काय? इटिओपॅथोजेनेसिस म्हणजे इटिओलॉजी अँड पॅथोफिजिओलॉजी. इटिओलॉजी म्हणजे काय तर कॉझिटिव्ह फॅक्टर ज्याच्यामुळं डिसीज होण्याची शक्यता असू शकते किंवा रिस्क फॅक्टर म्हटलं तरी चालू शकते. याच्यामध्ये रिस्क फॅक्टर किंवा कॉझिटिव्ह फॅक्टर असं म्हटलं जातं. पॅथोफिजिओलॉजी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर सिम्पली सिम्पटम्स, जो डिसीज झाला त्याच्यानंतर जे सिम्पटम्स दाखवतात ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट अँड नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट म्हणजे काय तर विदाऊट ड्रग म्हणजे ड्रग न देता त्याच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशननं तो डिसीज रिकवर करण्यासाठी जो आपण नॉन फार्मॅकोलॉजिकल थेरपी देतो ते. आणि फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट म्हणजे ड्रग प्रिस्क्राईब ड्रग विथ डोस. त्याच्यामध्ये फर्स्ट इंट्रोडक्शनमध्ये डेफिनेशन काय आहे तर हायपरटेन्शन काय आहे? द फोर्स ऑफ द ब्लड ऑन आर्टरी वॉल इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. याच्यामध्ये काय तर त्याच्यानंतरनं ते किती असायला पाहिजे? हायपरटेन्शन इज डिफाईन्ड ॲज सिस्टॉलिक ब्लड प्रेशर इज ग्रेटर दॅन 140 mmHg अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर इज ग्रेटर दॅन 90 mmHg. त्याच्यावरती 140च्या अबाव आणि सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 90च्या अबाव असेल तर आपण स्टार्टिंग टू हायपरटेन्शन म्हणू शकतो किंवा प्री हायपरटेन्शनच्या स्टेजेस येऊ शकतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्याची क्लासिफिकेशन 2 टाईप्स ऑफ क्लासिफाय इज प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शन. प्रायमरी हायपरटेन्शनमध्ये काय तर व्हेन द कॉज इज अननोन म्हणजे त्याच्यामध्ये कॉज आपल्याला माहिती नसतात किंवा ते लवकर आढळून येत नाही. त्याच्यामध्ये 90 to 95 केसेस असे असतात की त्याच्यामध्ये कॉज हे समजून येत नाही किंवा त्याचे सिम्पटम्स लवकर दाखवत नाही. तो पॉझिटिव्ह फॅक्टर लवकर दिसून येत नाही. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफली एज असू शकते, स्ट्रेस असू शकते, लाईफस्टाईल असू शकते, ओबेसिटी वगैरे असू शकते. त्याच्यामुळे सुद्धा प्रायमरी हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस असू शकतात. त्याच्यानंतर सेकंड क्लास आहे तो सेकंडरी हायपरटेन्शन. सेकंडरी हायपरटेन्शनमध्ये काय तर इट इज अ डिटेक्टेड दॅट इज कॉज इज नोन म्हणजे माहिती असणं. 5 ते 10% केसेसमध्ये काय असतं तर ते कॉज माहिती असणं. ते कशावरनं तर अदर डिसीज कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये थायरॉईड असू शकते, किडनी रिलेटेड असो किंवा स्लीप ॲपनिया, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे श्वसनक्रिया बंद वगैरे होणं त्याच्यामुळं होण्याची शक्यता असू शकते. किंवा बर्थमध्ये काय सर्टन ब्लड व्हेसल्स डिफेक्ट्स असेल तर आपल्याला सेकंडरी हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस असू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघतोय हे क्लासिफिकेशन ऑफ ग्रेडेड क्लासिफिकेशन म्हणजे नॉर्मल व्हॅल्यू टू हायपरटेन्शनच्या व्हॅल्यू. याच्यामध्ये नॉर्मलमध्ये 120 to 129 ही सिस्टॉलिक
आणि डायस्टॉलिक 80 to 84. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्री हायपरटेन्शन 130 to 139 अँड डायस्टॉलिक 85 to 89. ग्रेड 1 हायपरटेन्शन, ग्रेड 2, ग्रेड 3 हायपरटेन्शन आणि आयसोलेटेड सिस्टॉलिक हायपरटेन्शन. ह्या सगळ्या त्याच्या नॉर्मल व्हॅल्यू किंवा हायपरटेन्शनच्या स्टेजेस म्हणू शकतोय आपण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इटिओपॅथोजेनेसिस. इटिओपॅथोजेनेसिस काय आहे म्हणजे कॉझिटिव्ह फॅक्टर. इटिओलॉजी म्हणजे कॉझिटिव्ह फॅक्टर ज्याच्यामुळं हायपरटेन्शन होण्याची शक्यता असू शकते किंवा ते उद्भवू शकते. त्याच्यामध्ये द इटिओलॉजी ऑफ द प्रायमरी हायपरटेन्शन इज नॉट क्लिअर. आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितलंच आहे की हायपरटेन्शनचे कॉज अननोन असतात प्रायमरीमध्ये. सेकंडरीमध्ये काय तर ते अदर डिसीज कंडिशनमुळं उद्भवण्याची शक्यता असू शकते किंवा तो शरीरात येण्याची शक्यता असते. ह्याच्यामध्ये रिनल डिसीज म्हणजे काय तर सिम्पल ॲज अ किडनी रिलेटेड. रिनल म्हणजेच किडनीच्या रिलेटेड दुसऱ्या अदर डिसीज कंडिशन असेल तर किडनीच्या रिलेटेड डिसीज कंडिशन उद्भवली असेल तर त्याच्यामध्ये डिसीज त्याच्या रिलेटेड असतील तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे क्रोनिक डिफ्यूज, फेनोलोनेफ्रायटिस, त्या रिलेटेडचे डिसीज कंडिशन उद्भवली असेल तर हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस असू शकतात. सेकंड आहे इंडोक्राईन डिसीज. इंडोक्राईन म्हणजे काय? इंडोक्राईन ग्लँड सिक्रिशन हार्मोन असतोय. फॉर एक्झाम्पल आपण डिसीज बघू शकतो त्याच्यामध्ये डायबिटीज आहे, थायरॉइड आहे. येस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॅस्क्युलर लेसन्स. व्हॅस्क्युलर लेसन्स म्हणजे काय? रिनल आर्टरी डिसीज. रिनल आर्टरी रिलेटेड डिसीज म्हणू शकतो आपण. ह्याच्यामध्ये दुसरे रिस्क फॅक्टरसुद्धा हायपरटेन्शनमध्ये असू शकतात. एज फॅक्टर आहे, ओबेसिटी आहे, ट्रेस ऑल्सो इन्क्लूडेड, हाय इंटेक ऑफ साल्ट अँड सॅच्युरेटेड फॅट. ह्याच्यामध्ये काय होतं तर साल्ट इंटेक झाल्यामुळं सुद्धा आपल्यामध्ये साल्टचं प्रमाण जास्त झाल्यामुळं सुद्धा हायपरटेन्शन होण्याची शक्यता असू शकते. स्मोकिंग आहे, अल्कोहोल कन्झम्पशन, टोबॅको आणि लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे तुमचा लठ्ठपणा म्हणू शकते, ओबेसिटीसुद्धा म्हणू शकते. त्याच्यामध्ये फिजिकली इनस्टेबल असेल किंवा जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहत असतात त्यांनासुद्धा होण्याची शक्यता असू शकते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय आहे तर त्याचे सिम्पटम्स. ओके, सिम्पटम्स काय काय दाखवतात? फर्स्ट आहे डिफिकल्टी इन ब्रिदिंग, सिव्हिअर हेडेक, फेंटिंग म्हणजे काय? ब्रीफ लॉस कॉन्शियसनेस, डायझिनेस त्याच्या चक्कर येणे, फटिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्लर व्हिजन किंवा पाल्पिटेशन. अँड नेक्स्ट आहे नॉशिया वॉमिटिंग होण्याचे पण चान्सेस असू शकतात. हे सिम्पटम्स दाखवतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट. नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट काय आहे तर जे डिसीज अदर दॅन विदाउट ड्रग प्रिस्क्राईब्ड ते रिकवर करायचे असतात. ड्रग न देता ते रिकवर करायचे असतात. तर कसे तर तिची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन चेंज करून किंवा त्याला थेरपी देऊन. ह्याच्यामध्ये फर्स्ट आहे रिड्यूस डायटरी सोडियम इनटेक टू नॉट मोर दॅन 2.4 ग्रॅम सोडियम और 6 ग्रॅम सोडियम क्लोराईड पर डे. त्यांनी काय सांगितले? प्रत्येक दिवशी. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले? अडॉप्ट डॅश इटिंग प्लॅन. अडॉप्ट डॅश इटिंग प्लॅन म्हणजे कुठला प्लॅन असू शकतो? डॅश इटिंग म्हणजे इन्क्रीज द डाएट रिच फ्रूट्स. डाएट रिच फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, विथ लो फॅट डेअरी प्रोडक्ट आहे, विथ रिड्यूस द कंटेंट ऑफ सॅच्युरेटेड फॅट किंवा टोटल फॅट कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर डॅश म्हणजे काय तर डाएटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन. नेक्स्ट देतोय आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे एक्सरसाइज. मिनिमम एक्सरसाइज 3 to 4 times per week, total 40 minutes. Brisk walking is 30 minutes per day, but 3 or 4 times per week for a total of 40 minutes तुम्ही वॉकिंग केलं पाहिजे.
मेंटेन वेट मेंटेन केले पाहिजे. त्याचा BMI किती असला पाहिजे 18.5 ते 22.9 kg/m². त्याच्यापर्यंतच राहिला पाहिजे. त्याच्यानंतरनं जो पॉझिटिव्ह फॅक्टर असतो तोच नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट रिकवर करायला हेल्प करू शकतो आपल्याला. रिड्यूस अल्कोहोल कन्झम्पशन, स्मोकिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट अँड योगा. नेक्स्ट आहे फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट. फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट म्हणजे आपण त्याला ड्रग देऊन त्याला रिकवर करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डायरेटिक्स. डायरेटिक्स आपण का वापरणार आहे तर एक्सेसिव्ह युरिनेशन टू सिक्रेट द सोडियम. जे शरीरात मीठ साठलेलं आहे किंवा सोडियमचं इंटेक झालेलं आहे ते बॉडीच्या थ्रू युरिन थ्रू सिक्रेट झाला पाहिजे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे फ्युरेसामाइड. त्याच्यानंतर सेकंड आहे अल्फा ब्लॉकर. अल्फा ब्लॉकर काय काम करत असते तर अल्फा ब्लॉकर काय तर जे वेसल्स आहे नॅरोइंग ब्लड वेसल झालेलं असतात त्याची साईज किंवा ते नॅचरली केमिकल दॅट नॅरोइंग ब्लड वेसल्स अँड कॉज पेरिफेरल व्हॅसोडायलेशन ऑफ द ब्लड्स. म्हणजे जे रिड्यूस झालेले असते ते जे ब्लॉकेज वगैरे ते कमी करायचं काम करत असते. त्याचं एक्झाम्पल आहे प्रायझोसिन. नेक्स्ट आहे बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्स काय तर कॉजिंग द हार्टबीट स्लोली अँड विथ द लेस फोर्स. जे हार्टवर प्रेशर आलेलं असते ते कमी करायचं काम करत असते किंवा ट्रॅकिकार्डिया जर होण्याचे चान्सेस असतील तर ते आपल्याला बीटा ब्लॉकरनं कमी करता येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय करतात तर एक्स्ट्रासेल्युलर कॅल्शियम इनटू द सेल्स मूवमेंट करतात. ब्लॉक द मूवमेंट ऑफ द एक्स्ट्रासेल्युलर कॅल्शियम इनटू द सेल्स. एक्झाम्पल आहे नेफिटेपिन. नेक्स्ट आहे ACE इनिबिटर टू प्रिव्हेंट वॅसोकन्स्ट्रिक्शन. एक्झाम्पल कॅप्टोप्रिल. नेक्स्ट अँजिओटेन्सिव्ह सेकंड रिसेप्टर ब्लॉकर. ते काय करत असते अँजिओटेन्सिव्ह रिसेप्टर तर द ब्लॉक द ॲक्शन ऑफ अँजिओटेन्सिन सेकंड. एक्झाम्पल आहे लोसार्टेन. 7 वॅसोडायलेटर्स काय काम करत असतं द प्रिव्हेंट नॅरोइंग आर्टरी कॉज द डायलेशन अँड द रिलॅक्सेशन ऑफ आर्टरी. याच्यामध्ये ज्या व्हेन्सच्या साईज किंवा व्हेन्स जे नॅरोइंग झालेलं असते ते ब्लड फ्लो प्रॉपर करायचं काम करत असते. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे नायट्रोग्लिसरीन. थँक्यू.